लेकराच्या न्यायासाठी लोकशाही मार्गाने जातो. तुम्ही म्हणणार मुंबईत येऊ नको. वा, मराठ्यांनो सावध व्हा. असा न्याय जर तुमच्या पदरात पडणार असलात आणि तुम्ही असाल खानदानी जातवान मराठी जर असताल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्यांनी मुंबईत घुसायचं. लोकशाही तोडून काम नाही करत. कधी आयुष्यात लोकशाही तोडून शिवणार सुद्धा नाही. तुम्हालाही माझं जाहीरपणानं संभाजीनगरमधून आव्हान आहे. कुणी दगडफेक जाळपोळ करायची नाही. तुम्ही फक्त शांततेत मुंबईला चला. आपल्या शेजारी जरी जाळपोळ केली ना, डुकून सुद्धा बघायचं नाही. 5 फुटावर आपल्यापासून जाळपोळ दगडफेक झाली, डुकून सुद्धा बघायचं नाही. सरळ चालायचं. ती उद्योग तू भगवान तिकडे फडणवीस आणि ते पोलीस हे डाव करू शकते. सावध व्हा. हे माझ्या नावाच्या घोषणा देऊ शकते. देवेंद्र फडणवीसला सुद्धा शा देऊ शकते. देवेंद्र फडणवीस तशी टोळी पाठवू शकतो. हे ऐकत नाहीत. मराठा आरक्षणाच्या घोषणा देऊ शकते आणि सरकार ऐकत नाही म्हणून दगडफेक सुद्धा करू शकते. डायरेक्ट उचलून पोलिसाच्या गाडीत तळ टाकायचं. तुम्ही फक्त शांततेत मुंबईत बसा. यांच्या छातीवर पाय देऊन मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण आणतो.